चल हो गया तुला काय आवाज ले जा तुझा पडाले तिथनं आमच्या इथे हा आश्रम आहे, शुभानंद आश्रम. दरवर्षी त्याचं जेवण असतं, इथे भंडारा असतो. आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार सगळेच आलो होतो. आमच्या इथे आजूबाजूलाच आहे, आमच्या इथे वरतीच आहे. खूप जुना, आम्ही लहान असताना आश्रमचं बांधकाम झालं होतं. चला बघा तनु, हे बघा आम्ही किती उंचावर दाखवतो तुम्हाला आता. हो हे बघा विमान बघा आत्ताच उडतंय. बघा आत्ताच टेक ऑफ केलं विमानाने. इकडे कुठपर्यंत बघा, इकडे हिरानंदाने वगैरे, समोर मरोळ वगैरे सगळं दिसतंय. हा त्यांचा ध्वज आहे. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता सकाळपासून डायरेक्ट तुम्ही बघितलं, सकाळी आपण आपल्या बाजूच्या आश्रममध्ये गेलो होतो भंडाऱ्याला. भंडारा झाला, तिथेच जेवलो. त्यामुळे आणि येऊन आराम केला. समीक्षा मात्र गेली होती रिक्षावर, ती आत्ता आली आणि आता आपण चहा पियाला बसलो. तर या मंडळी चहा पियाला, मस्त चहा पिऊ आणि सोबत बटर. अर्थात चहाचा टाईम होऊन गेला आहे, जो काय काय लोकांचा जेवणाचा टाईम आहे, पण चालतं, आपली कामं असतात त्याच्यामुळे चालतं. छान. मग समीक्षा काय बोल काहीतरी. शी डोंट हॅव एनी कमेंट. ओके ओके चल असू दे. चला चहा तर पिऊन घेतो. या चहा प्यायला. मंडळी आता एक्सरसाइज करत होतो. घाम बघा किती आला आहे. काय माहिती आपलं फॅट बर्न होते की नाही, पण मला तरी हलकं वाटतं. बघा आता ह्याच्यावर बसून एक्सरसाइज करतो तुम्ही. घामाघूम झाले अंग. आत्ताच आलं नाही, मग बसून रनिंग करत होतो. बरं वाटतं, अंग तेवढं हलकं वाटतं. फॅट बर्न होत आहेत ना, हे महत्त्वाचं आहे. काय माहिती होतात की नाही काय मला माहीत नाही, पण मला तरी बरं वाटतं. सुरुवातीला मी ते हे करत होतो ना, मी ते वरती आहे त्या हँडलला लटकून असं वरती बॉडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आताही बॉडी जात नाही वरती, कारण माझं वजनच तेवढं आहे. पण निदान पायापासून कमरेचा भाग तरी थोडासा फोल्ड व्हायला लागला आहे. अजून किती वेट काय माहिती, 4-5 किलो तरी कमी झालं पाहिजे. पण अपेक्षा न ठेवता केलं पाहिजे, नाही तर ते बटाट्याच्या पु ल देशपांडेच्या त्यांचं बटाट्याच्या साईडला एक धडा होता आम्हाला. ते वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याचं वजन खूप जास्त येतं, खूप जास्त होतं. त्यांची काळजी सगळेजण घेतात, त्यांच्या डाएटचे सगळे त्यांच्या साईडले म्हणजे ते एक कॅरेक्टर दाखवलेले आहेत. ते कॅरेक्टर एवढी काळजी घेतात की पु ल देशपांडेंचं वजन खूप वाढत जातं. असंच आहे मंडळी. नाही तर आपला उलटा परिणाम नको व्हायला. हलकं वाटते म्हणून घरी जाऊन जास्त खाईन तर वजन अजूनच कमी व्हायच्या ऐवजी वेट गेन होऊन जाईल. तर बघू, पॉझिटिव्ह परिणाम झाले पाहिजेत. ऋतिकसारखी एकदम 6 पॅक झाले पाहिजेत नाही का. आता पोट पॅक आहे, नंतर 6 पॅक झाले पाहिजेत. तर चला आता 2-3 हे राहिलेत, ते करून घेतो, जातो. त्यानंतर मग जेवायचं पण असं, समीक्षाला पण उशीर होतो, मग ते बरं नाही वाटत. चला उद्या वर्किंग डे, मुलांची शाळा पण आहे. तर त्यापेक्षा आपण जाऊया आता. 2-3 हे राहिलेत ते आजूबाजू झोपून असे सूर्यनमस्कार करता येत नाहीत. पुशअप्स म्हणतात त्याला, ते व्यवस्थित नाही. मी आपलं ते थोडंसं वरती झाडाच्या ह्या कट्ट्याला आहे ना असं टेकून थोडंसं असं पुशअप करण्याचा प्रयत्न करतो. हां तेवढंच. चला जाऊया, पुशअप मारूया. जास्त नाही, 10च.
बस एवढीच कॅपॅसिटी आपल्याला. चला आता वरच्या ग्राउंडमध्ये जाऊया आणि थोडंसं काय म्हणतात ते बॉडीवरती लटकूया जरा. मंडळी आता झोपायची वेळ झाली. झोपतोच आता, कंटाळलो होतं त्याचा. झोपूया आता, उद्या परत उद्या सकाळी भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. उद्या भेटू.